हा. का बरं येतो एवढा लवकर हा. म्हणे तो चालला फिरायला म्हणजे नुसता फिरतो त्याला हळू जायला म्हणे. हो हो. हा हा चालू आहे ना. अरे आजा ना. लडाख लडाख लेह लडाख जम्मू काश्मीर. अरे गाडी बंद झाली. बंद बंद बंद. तुझ्या मागच आहे मी. नमस्कार मित्रांनो, मी अतिश खराटे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर माझं हा व्हिडिओ काढण्याचा मोटिव्ह असा आहे की मी आत्ताच लडाख राईड कंप्लीट करून आलेलो आहे. पूर्ण म्हणजे जेवढं लडाख सर्किट होतं, नाशिक टू लेह लडाख टू नाशिक रिटर्न, असं म्हणजे मी पूर्ण सर्किट कंप्लीट केलेलं आहे माझ्या ओन बाईकवरती NS200वरती. तर मी त्याचे व्हिडिओ शूट केलेले आहे, म्हणजे व्लॉग बनवलेले आहे. सुरुवात माझी घरापासूनच केलेली होती, मी इथूनच व्लॉग बनवत गेलो. तर पूर्ण जो हायेस्ट मोटरेबल पीक आहे उमलिंगला, तर तिथपर्यंत मी शूट केलं आणि त्यानंतर मनालीला येईपर्यंत शूट केलेलं होतं. तर माझा मोटिव्ह असा होता की माझ्या मनामध्ये नव्हता की मी असं व्हिडिओ बनवायचं होतं मला, पण मग मी यूट्यूबवरती अपलोड करेल वगैरे हे मला माहिती नव्हतं. तर त्यामुळे मी काय म्हणतात ते इंट्रो आउट्रो ते काही शूट केलेलंच नव्हतं. मी डायरेक्ट मोटो ब्लॉगिंग सेटअपवरती येत होतो आणि तिथूनच पूर्ण व्हिडिओची स्टार्टिंग करत होतो. म्हणजे मी असं स्वतःला पण कॅप्चर केलेलं नव्हतं. पूर्ण व्ह्यूज वगैरे पूर्ण म्हणजे जे असं ब्लॉगर वगैरे करतात तसं केलेलं होतं. तर पहिले 2 दिवस मला इतकं प्रॉपर जमलं नाही. मी पहिले 2 दिवस जरा अडकळत बोललो. त्यानंतर तिसरा आणि चौथा दिवस जरा भारी गेला माझ्यासाठी. म्हणजे थोडं मला बोलायला जमलं, संवाद साधायला जमलं. आणि त्यानंतर 5व्या दिवसापासून जरा असे ओळखी बनल्या किंवा 4-5 जण भेटले असे जे आपले महाराष्ट्राचेच होते. तर ते व्लॉग वगैरे बनवत होते, तर त्यांच्याकडून थोडं मला शिकायला भेटलं. मग त्यानंतर जरा जमली मला व्लॉगिंग. तर पहिल्या 2 दिवसाची इतकी खास नाही झालेली, म्हणजे मॅनेज करून घ्या आता तुम्हाला. करणंच आहे, कारण की ठरवलं मी अपलोड करायचं यूट्यूबवरती फायनली, की माझा यूट्यूब चॅनल उघडतो आणि त्यावरती अपलोड करून देतो. तर असं विचार चालू होता की चॅनलचं नाव पण काय ठेवू. तर बोललो जे माझं नाव आहे त्या नावानेच मी चॅनल करतोय सुरू. अतिश खराटे व्लॉग्स असं टाकतोय मी चॅनलचं नाव. तर पहिले 2 दिवस थोडं मॅनेज करून घ्या व्हिडिओजमध्ये, म्हणजे इतका संवाद साधता नाही आला मला. त्यानंतर हळूहळू शिकतो माणूस, नाही का, की असं नाही आहे की मी लगेच व्हिडिओ शूट करेल आणि एकदम प्रॉपर व्लॉगिंग वगैरे करेल, असं नाही होत. तर त्यामुळे मग झालं थोडंसं इंट्रो आउट्रो शूट केलेला नव्हता, तर त्यामुळे मग मी आता हे शूट करतोय. आणि माझं जो 13 दिवसाची जी जर्नी होती त्यामधले मी असं समजा की 11 दिवस शूट केलेलं होतं. शेवटचे 2 दिवस मी शूट नाही केलेलं मी, कारण की घरी थोडा इश्यू झालेला होता, घरी येणं गरजेचं होतं. तर त्यामुळे माझं व्हिडिओज वगैरे काढण्यामध्ये मन नव्हतं लागत. तर जी मी पूर्ण लडाख राईडमध्ये जे काही ॲडव्हेंचर केले, जे काही नवीन नवीन मित्र भेटले, सर्व जे मला काही कॅप्चर करता आलं ते मी कॅप्चर केलेलं आहे. तर आता ही व्हिडिओ ज्या व्लॉगमध्ये नाही, तो एपिसोड 1. तर इथून माझी लडाख राईडची जी जर्नी होती ती सुरू होती आणि ती मी आता अपलोड करतो यूट्यूबवरती. तर इतकंच आहे, म्हणजे पूर्ण बघून घ्या, तुम्हाला कसं वाटतं ते बघा. आणि त्यानंतर जर चांगलं वाटलं तर मला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट करा. म्हणजे तुम्हाला जर सांगता आलं की मला कसं इम्प्रूव्ह करता येईल स्वतःला किंवा काही अजून चेंज करता येतील, तर ते तुम्ही सांगू शकता. असं म्हणजे मी प्रत्येकाचे कमेंट वाचणार आहे. जर गेली व्हिडिओ असं दिसतंय पब्लिकला
जर तुम्ही कमेंट करताय की कसं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला की नाही आवडला आणि मला अजून काही इम्प्रूव्हमेंट करायची गरज आहे तर तुम्ही सांगू शकता मला कमेंटमध्ये. तर आता इथून पुढे ही व्हिडिओची सुरुवात होतीये, तर तुम्ही बघून लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट करा की ज्यामुळे मला अजून प्रोत्साहन मिळेल पुढे अजून राईड वगैरे करायची, त्यामध्ये व्लॉग वगैरे करायची. तर धन्यवाद मित्रांनो. जय शिवराय. तुम्ही बघू शकता आता पुढे. जय शिवराय मित्रांनो. मी अतिश खराटे आणि माझा मित्र यश फटेकर. आम्ही दोघं लडाखसाठी चाललेलो आहे. आमची सुरुवात झालेली आहे नाशिक टू लेह लडाख आणि लेह लडाखला गेल्यानंतर आम्ही बघू पुढे जसं आम्हाला शक्य होईल तसे आमचे अजून प्लॅन्स वाढतील. बॅग्स वगैरे पॅक झालेलं आहे, पण मग आत्ता आहे ना जरा लोड जास्त झालेला आहे. समोर टाकीवरती एक बॅग ठेवावी लागली. नाशिकमधून दोघं मित्र 6 महिन्यांपूर्वी आमचा प्लॅन झालेला की आम्हाला लडाखला जायचं होतं. तर 6 महिन्यापासूनची प्लॅनिंग आता सक्सेस होऊ राहिली. तर माझ्या अंगाला असा काटा आलेला आहे. मला एकदम असं थंडी वाजून आलेली आहे की माझा प्लॅन सक्सेस होतोय. जो स्वप्न होतं माझं ते आता पूर्ण होऊ राहिलं. फायनली सगळ्यांना मनवता, घरच्यांना सांगता लडाखला जायचं वगैरे वगैरे. मम्मीला तर माझ्या पहिलेच माहिती होतं. तुम्हाला आय थिंक कॅमेऱ्याची बॅटरीचा मला अंदाज नाही, कारण की मी हा कालच घेतलेला आहे Insta360. तर बघू, अंदाज येऊन जाईल. त्यांनी बघितलं कॅमेरा. भाई व्ह्यूज पाहिजे असतील तर पोलीस अंकल इज द रिझन. थंबनेल भेटलं बरं का. थंबनेल भेटलं का? नाच करतं का? काय मॉडेल. धन्यवाद. गाडी चालव. हा का? फक्त हळूहळू जा. बरं बरं. मला लक्षात नाही राहू द्या. माझ्याकडे 2 फोन आहे. किस्सा होऊन जाणार. मग माझ्याकडे पण तोच विषय, मी हा लावून देईल नंतर. आता ते सवय झाली एक फोन वापरून. तुम्ही असं लावून घ्यायचं ना थोडंसं माऊथ घेऊन टाकायचं. आहे ना माउंट सोबतच आहे. ए बरं झाला इकडेच भेटला तू. इकडेच भेटला, बरं झालं. तिकडे काका भेटला असते बरं. अरे हा, त्यांना सांगेल मी. मम्मीला सांगितलं ती म्हणे का बरं येतो एवढा लवकर. हा. म्हणे तो चालला फिरायला, म्हणे नुसता फिरतो, त्याला हळू जायला म्हणे. इकडे कुठं नाही डायरेक्ट आमच्या इकडे आहे. मग मला बादचा हिच्यात किती आहे? तुझी ना. हा, तुझी गाडी त्याच्याकडे होती 3 दिवस. मला माहिती आहे पेट्रोल आहे. केली का नीट का नाही? हा केली ना, मग घरी आणली ना त्याची गाण्याला कोणची दिली? एनटॉर्क. सांगितलं का त्याला? नाही अजून पण नाही. त्याला बोललोच नाही आपण लडाखला चाललोय. त्याला राजस्थानच माहिती मी करू का त्याला फोन? नाही. त्याला काय बोललं माहिती का? पैसे असले ना अजून पुढे जाऊ आम्ही. सांगू पैसे होते डायरेक्ट लडाखला पोहोचलो. त्याला डायरेक्ट खतरनाक बस. हा कमी करेल काय? नाही वाढवलेली. कमी दिसते आणि तुला बाई. हा नाही हो, चल भेटू आल्यावर 15 दिवस. हा मग तुला बी दुसरा नंबर आहे त्याच्यावर. थँक्यू सर. ए पेट्रोल कुठे भरायचं? कधी लावलं? अरे इथं पप्पा कोणता जवळ आहे सांग बरं. मागं कोणता? फक्त हीच आहे का? काही नाही कमी का? इकडे जाईल ना मग मला बाजू तिथं टाका ना, भारी पंप आहे. टाक सर. मग आता काही कडून टाकू? नाही नाही इथूनच जाणार का? आहे रे पण अंदाज नाही येऊ राहिला. बघून घेऊ का मी? खोलून बघून घेऊ का? बघून घे रे. मला वाट जाईल का? थांब थांब. मग जाईल. हे भारी दिसतं काय? फुल. पाठवून घेऊ का ना इकडं?
ठेवतो ना इकडं. पैसा पैसा नुसता पैसा बघताय ना. दिल्ली 2320 ना आपलं 2220. हा 2220 रुपये ऑनलाईन टाकू. हा चालेल ना काय नाही. 300 रुपये देऊन तुम्हाला. हो आले ना बरोबर. हो. કેના માગે કેના ચેનલ નામ હું ભાઈ હા ચેનલનું નામ બા મને બતાવી દે हाँ મને બતાવી દે ને अरे मेरे को गुजराती नहीं आती. હિન્દી हमको भी आती दिखा दे. अच्छा આના રાખી દે આપણે ફોલો કરી દે હું કે ચાલુ કેમેરા हाँ हाँ चालू है ना. अरे आजा ना. बोलना बोलना क्या हुआ हैं क्या. ये तो पूछना है वहां से देखा आपको इसलिए अच्छा क्या करते हो. आ खेलना है किधर मैच है अच्छा क्रिकेट खेलते हो. अरे अभी स्टार्ट किया है नया मतलब कभी अपलोड नहीं किया था तो अभी आज का पहला ही दिन है. हम नासिक से आए. हा हाँ चेक केलं तुम्ही. नहीं है का. इसमें लगेगा ये हवा. हाँ लगेगा ना. वॉल में तो वो डिश लगा है लग जाएगा. पीछे वाले में. बस बस. उसका नहीं है चैनल उसका इंस्टाग्राम है सिर्फ. कहां जा रहे हो आप लद्दाख लद्दाख लेह लद्दाख जम्मू काश्मीर. चलो भाई थँक यू कमी होते ना याच्यात. आपला प्लॅन होता की प्रतापगड तिकडून जायचं होतं पण मग तो रोड आम्ही एकदा गेलेलो होतो. खूप खराब खूप म्हणजे खूप खराब रोड आहे. त्यामुळे मग आम्ही बोललो की ठीक आहे लांबून जाऊ थोडं पण मग रोड चांगला भेटेल. त्यामुळे मग आता आपण नॅशनल हायवेला लागलेलो आहे मुंबई गुजरात हायवे. आता त्याने आपण जाणार. आता आपण ना रात्रीपर्यंत म्हणजे रात्रीचे 7-8 वाजेपर्यंत ट्रॅव्हल करू कंटिन्यू नॉनस्टॉप. जिथपर्यंत पोचू तिथे थांबून घेऊ. जिथे हॉटेल भेटेल तिथे थांबून घेऊ. आता जास्त म्हणजे असं रात्रीचं ट्रॅव्हल नाही करायचं आम्हाला. रात्रीचं सहसा ट्रॅव्हल टाळलेच पाहिजे पण मग आम्हाला काही विषय नाही. गाड्यांवर लाईट वगैरे सगळं बसवून घेतलेलं आहे तर बघू आता जिथपर्यंत जाऊ तिथे स्टॉप घेऊन टाकू आणि मग उद्या सकाळी लोकल निघू. कारण की सकाळी आमचा प्लॅन होता 8 वाजता निघायचं. 8 वाजेचे आमचे पॅकिंग वगैरे लगेज वगैरे गाडीवरती बांधता जवळजवळ 11-11:30 वाजले. त्यानंतर आम्ही निघालो आणि आम्ही खूप लेट चालतोय त्याप्रमाणे कारण की आम्ही आत्तापर्यंत 400 किलोमीटर तरी कव्हर करायला पाहिजे होतं. आता फक्त 200 झालेलं आहे. हा कसं म्हणजे शॉप पण घेतलं आहे जेवण वगैरे त्याला टाईम लागून जातो. एक तर ह्या मुलासोबत हिंडताना हा कधी जेवणच लवकर करत नाही. त्यामुळे मी याला पहिलेच बोलत होतो जिथे मला भूक लागेल तिथे आपण थांबून घेऊ. NH48 लागलेलं आहे आता आपल्याला. आपण आता सरळ 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 जाऊ. आणि हां आपला प्लॅन होता
राजस्थानला जाण्याचा. तर आमचा असा प्लॅन झाला का राजस्थानमध्ये आम्ही खाटू श्यामला जाणार आहे, खाटू श्याम मंदिरामध्ये. देखो बुलावा आया होगा, हम जा रे. सगळ्यात पहिले आता आपण खाटू श्यामचे दर्शन घेऊ, बाबाचा आशीर्वाद घेऊ आणि मग त्यानंतर म्हणजे तसं अजमेरला जायचं होतं आणि अजमेरमध्येच येऊन जातो खाटू श्याम. तर कदाचित आम्ही अजमेरचा फोर्ट कॅन्सल करू आणि खाटू श्यामला जाऊ. आणि मग तिथून आमचा प्लॅन असा आहे की गोल्डन टेम्पल पंजाब, तिथून श्रीनगर आणि मग तिथून हँडबॉक लेक, लेह लडाख वगैरे वगैरे सर्व तिथे म्हणजे आमचं परमिट वगैरे सर्व काढून झालं. 9 ते 19 तारखेपर्यंतचे आमचं परमिट आहे, त्यामध्ये आम्ही जाऊ शकतो. ह्या रोडने आम्ही आधी पण आलेलो होतो. आम्ही म्हणजे जेव्हा आमचा रात्रीचा टाईम होता जाण्याचा, घरी रिटर्न जाण्याचा, तेव्हा आम्हाला खूप मजा आलेली होती. कारण की ट्रॅफिकमधून गॅप काढत काढत एक नंबर वाटतं ह्या रोडने जाताना. आणि हा हायवे एक नंबर आहे. मला म्हणजे असं ऑप्शन होतं की आम्ही ट्रेननी गाड्या पार्सल करू आणि मग तिथून घेऊन जाऊ. पण मग माझं असं ड्रीम होतं की स्वतः चालवत आहे की हा प्लॅन माझा एकट्याचा होता. पण मी यशला बोललो, तो बोलला की मला पण यायचं आहे. तर मला चांगलं माझा एवढा जवळचा मित्र, मी जे बोलतो त्याला प्रत्येक याला ॲग्री असतो, तसंच आता पण तो ॲग्री होता. आणि खूप खूप अडचणी आल्या आम्हाला इकडे येण्यासाठी. कधी प्लॅनिंगची जजमेंट नाही झाली, म्हणजे ज्या डेटला आम्हाला यायचं होतं त्या डेटला नाही येता आलं, त्या डेटला नाही येता आलं. प्लॅन नुसते पोस्टपॉन्ड होत होते. त्यानंतर आम्हाला ही R15 नव्हती आणायची, तर अजून एक NS200 आहे यशची, ती आणायची होती. तर तिचं खूप ते म्हणतात ना की काही ना काही अडचणी येतात, तसा विषय होता की ती गाडीचं इंजिन ब्लॉक होऊन गेलं, त्यामुळे ती आणता नाही आली. तरी आम्ही ती रिपेअर केली, तिच्यासाठी थांबलो. पण ती रिपेअर वगैरे झाली, त्यानंतर पण परत इंजिन ब्लॉक होऊन गेलं. म्हणजे ते इंजिनमध्ये आपलं हेडच्या वगैरे तुकडे होऊन गेले. तर परत वेट केला की आम्ही गाडी बनवू. पण मग म्हटलो नाही की चल आता माझी गाडी आहे, म्हटलं जर तुझी नसली तर आपण ती घेऊन जाऊ अजून एक दुसरी. तर म्हणजे त्या गाडीवरती थोडं जाम होतं लॉंग रूटला, पण मग आम्ही मॅनेज करून घेऊ, असं एक्सचेंज करून चालून घेऊ. जर त्याला त्या गाडीवरती जास्तच खांदे वगैरे दुखायला लागले तर मग चेंज करून घेऊ आम्ही बाईक. गाडीचं फ्यूल इंडिकेटर गायब झालं आहे मधूनच, ते कसं काय मला नाही माहिती. आता मी एक ट्रिक करतो. ही केली गाडी बंद, ही केली गाडी स्टार्ट. अरे भाईंच्या दिवशी आला माझ्या बरोबर. गाडी बंद झाली, माझी गाडी बंद झाली. अरे गाडी बंद झाली, बंद बंद बंद. तुझ्या मागेच आहे मी. थांब थांब थांब, झाली स्टार्ट, झाली 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 झाली. यश बाईंचं नाव घेतलं, गाडी स्टार्ट झाली. चल आलो आलो. अरे मीटर मधल्या लाईटी बंद होऊन गेल्या त्या सगळ्या. अरे मीटर मध्ये बंद होऊन गेली म्हणून मी स्विच बंद केलं, परत चालू केलं तर ती डायरेक्ट बंदच होऊन गेली ना. यशनी गाडी दिली फुटपाथवरती चढून, मी पण दिली चढत. चाललंय आता, कारण की आम्ही मुंबईला चाललो तर तेव्हा पण असंच केलं होतं. गाडी डायरेक्ट वरतून टाकून दिली होती. आता बाजूला पण टाकू शकतो, पण आम्हाला वरतूनच चालू. मला माहिती आहे यश आहे ना जाम झालाय फुल ती गाडी चालू, आणि तुम्हाला म्हणत पण नाही की ही झालं. बाजूला मोकळा रोड होता, तो सोडून दिला आणि इकडून घुसलोय. तर आत्ता इथपर्यंत तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असेल, तर कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ ते मला कमेंट करून सांगा. आणि ही पूर्ण म्हणजे आत्ताची स्टार्टिंगची जर्नी होती, पहिलाच दिवस होता. तुम्हाला जसं स्टार्टिंगलाच बोललो मी की पहिला 1-2 दिवस मला काही व्लॉगिंग प्रॉपर जमली नाही. तर त्यानंतरचे 3रा आणि 4था दिवस जसं तुम्हाला सांगितलं की ते जरा मला जमायला लागलं. आणि त्यानंतर काही मित्र भेटले, त्यांनी मला अजून शिकवलं की कशी व्लॉगिंग करायची. तर हे पूर्ण झालेलं आहे. आणि
ह्या व्लॉगमध्ये एवढं काही ॲडव्हेंचर वगैरे नव्हता. पुढे जाऊन जे आम्ही लेह नंतर जो ॲडव्हेंचर वगैरे सुरू होता, सॉरी लेह नाही, श्रीनगरपासूनच जो ॲडव्हेंचर सुरू होतो ना आमचा, ते बघण्यामध्ये एक नंबर आहे. जसं जसं पुढे जाताना व्हिडिओ बघत बघत एक नंबर मजा येऊन जाईल तुम्हाला व्हिडिओ बघायला. तर हा व्हिडिओ कसा वाटला, हा व्लॉग कसा वाटला, तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आणि जर आवडलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.